नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतोय की एक इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला. तेव्हापासून मीडियाच्या माध्यमातून एकच चर्चा असते की लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. कारण आपण बघतो मित्रांनो की इंदोरीकर महाराजांनी जो काही मुलीच्या लग्नात खर्च केला आणि साखरपुड्याला जो काही खर्च केला तो आवाढव्य आणि करोडोचा खर्च केलेला आहे. मित्रांनो ते लोकांना एक मोठ्या प्रकारे ज्ञान द्या जाईल की सर्वसाधारण पद्धतीने लग्न करा, शेती विकू नका, कर्ज काढू नका आणि एक साध्या पद्धतीने लग्न केल्यावर सुद्धा मुलींना म्हणजे जे जोडप्यांना मुलं होतात आणि त्यांनी एक मोठ्या थाटामाटात खर्च केला. पूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत असं लग्न झाले नसेल आणि एवढा खर्च मित्रांनो त्यांनी केलं नाही. मित्रांनो असं बघत असेल त्यांनी जर त्यांच्या पैसे जोरावर जर एवढा खर्च केला असेल आणि ते म्हणतात की इतर लोकांनी खर्च केला, पण इतर लोक कोणी एवढा खर्च करायला काही काम नाही आहे, प्रत्यक्ष त्यांनीच खर्च केलेला आहे. पण त्यांच्या इंदोरीकर महाराजापेक्षा कितीतरी असे उद्योगपती की त्यांनी एकदम साध्या सोप्या आणि पद्धतीनं लग्न केलं आणि हिंदू रिवाजाप्रमाणे त्यांना लग्न केलेलं आहे. मित्रांनो सर्वप्रथम आपण एक बघू उद्योगपतीची एक थोडक्यात माहिती. आता उद्योगपती म्हणल्यावर ते हजारो लोकांना रोजगार पुरवतात आणि त्यांच्या कितीतरी देशामध्ये शाखा असतात आणि त्या माध्यमातून ते लाखो लोकांना रोजगार पुरवत असतात. सर्वप्रथम आपण बघू मित्रांनो, एन.आर. नारायण मूर्ती आणि आजिम प्रेमजी हे एक सर्वसाधारण कुटुंबातून असून त्यांनी एक व्यवसाय चालू केला आणि या व्यवसायाच्या माध्यमातून ते भारतातील मोठे उद्योगपती असले तरी त्यांचे वैयक्तिक जीवन अत्यंत साधे आणि प्रेरणादायी मानले जाते. मित्रांनो नारायण मूर्ती यांनी आपल्या पत्नी सुधा मूर्ती यांच्यासोबत अत्यंत साध्या पद्धतीने व्यवहार केला. मित्रांनो ते स्वतः एक मोठे उद्योगपती होते आणि त्यांच्या हाताखाली लाखो लोक काम करतात. आज त्यांच्या कितीतरी देशामध्ये विस्तार होता, पण त्यांनी त्यांची सुधा मूर्तीबरोबर एकदम अशा साध्या पद्धतीने विवाह केला. त्या काळात त्यांच्याकडे फार पैसा होता तरी पण त्यांनी एक साध्या मंदिरात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि आपल्या विवाह पद्धतीने त्यांनी एक साधा विवाह आणि मोजक्या लोकांमध्ये विवाह केला. त्यांच्या मते विवाहात दिखावा नसून विश्वास आणि संस्कार हे महत्त्वाचे असतात. मित्रांनो तसेच विप्रोचे प्रमुख आजिमची प्रेमजी हेही सेवा आणि प्रामाणिकपणाला त्यांनी महत्त्व दिले. त्यांच्या कुटुंबाने नेहमी साधेपणा स्वीकारला. मित्रांनो आता या दोन्ही उद्योगपती हे करोडपती असून त्यांनी एक मोठं कार्य म्हणजे त्यांनी या कितीतरी लाखो लोकांना रोजगार केलेला आहे. आजिमची प्रेमजी यांची ती विप्रो कंपनी आहे. ते विप्रो कंपनीच्या पूर्ण 66 देशात विस्तार चालतो. मित्रांनो 66 देशात काम चालतं. मग त्यांनी जर विवाह जर केला असता तर कितीतरी मोठा विवाह केला असता मित्रांनो. पण त्यांनी विनाकारण खर्च न करता त्यांनी एक समाजसेवेवर मोठी मदत केली आणि सर्वात दानशूर माणूसांनी प्रेमजी यांचं नाव ते विप्रोचे संस्थापक अध्यक्ष त्यांचं नाव घेतलं जातं. मित्रांनो आज तर आपण बघतो ठीक आहे इंदोरीकर महाराजांना छोट्या मोठ्या मला वाटतं वारकरी शिक्षण संस्था आहेत, पण त्यांनी जो खर्च केला तो आवडहवे खर्च जो केला तो फक्त लोकांच्या जीवावर केला. मित्रांनो आता यानंतर बघू मित्रांनो आपण जे इंदोरीकर महाराज म्हणतो तर करोडोचा खर्च त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गुडसे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलेली आहे. लोकांना साध्या पद्धतीने लग्न करा, देवखावा करू नका, पैशाची उधळपट्टी करू नका, पैसा जपून वापरा असा उपदेश करणारे इंदोरीकर महाराज, पण दुसरीकडे स्वतःच्या मुलीच्या लग्नात त्यांनी करोडो रुपयाचा खर्च केलेला आहे. मित्रांनो मुलीच्या लग्नात करोडो रुपयाची खर्च झाल्याची चर्चा सुरू आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, उपदेश एक आणि आचरण दुसरं, हा साधेपणा संदेश होता की फक्त लोकांसाठी सल्ला होता? हा एक विचारण्याची गोष्ट आहे. कारण कोणतीही गोष्ट जर आपल्याला समाजात रुजवायची असली तर आपण एक मोठ्या व्यक्तीपासून सुरुवात करतो आणि तीच एक मग समाज माध्यमातून समाजापर्यंत जाते आणि एक साध्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होती. पण यांनी जर एवढा करोडोचा खर्च केला असेल आणि ते लोकांना म्हणतात एकदम साध्या पद्धतीने तुम्ही लग्न करा, त्यांना सुद्धा मुलं होतात, असे काहीतरी ते टोमणे मारत असतात. खरं जर म्हणलं तर आपण त्यांच्या या जे कीर्तन असतं त्यांना कीर्तन म्हणावं का एक प्रबोधन म्हणावं का काही जागरण म्हणावं हे समजत नाही. कारण जे कीर्तन करतात जे काही फक्त नावापुरता ते एक त्यांचा सुरुवातीचा अभंग असतो आणि त्यानंतर त्या अभंगाचा शेवट कसा होतो कारण त्याचा कुठेही ताळमेळ नसतात. फक्त जे उदाहरणं जे पहिल्यापासून दिले जातात तेच उदाहरणं त्या ठिकाणी राहतो. मित्रांनो अनेक कीर्तनामध्ये इंदोरीकर महाराजांनी वारंवार सांगितले की लग्न साध्या पद्धतीने करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला असं नियम नाही डीजे लावल्यावर सटासटा होत्या.
बघा मित्रांनो, त्यांच्या तोंडून काय म्हणते, लग्न साध्या पद्धतीने करा, साध्या पद्धतीने केल्यावर सुद्धा मुलं होतात. आणि अजून काही त्यांच्या माध्यमातून ऐकू, थांबा जरा पुढं. ही लग्नात नाचतात ही भूतांची अवलाद आहे. मग काही नाचताना असं करतात पा, एक कॅबिन मधून पडलेलं भूत आहे. दुसऱ्यांच्या विवाहामध्ये नाचणाऱ्यांना हे भूताची अवलाद म्हणतात. आता त्यांच्याच मुलीच्या लग्नात हे किती नाचतात लोक, हे बघा. आता ऐका मीडियाच्या माध्यमातून. इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा हळदी समारंभ आणि विवाह सोहळा अतिशय आनंदात आणि हर्ष उल्हासात पार पडला. बघा कशा प्रकारे पाहुणे मंडळी या क्षणाचा आनंद घेत आहेत. नवरदेव आणि वराडी मंडळी खूपच आनंदात डान्स करत आहेत. महाराजांनी लग्नाचे खूपच छान आयोजन केले होते. तुम्हाला हा लग्न सोहळा आवडला का, कमेंट करून सांगा. इंदोरीकर महाराज म्हणतात की कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की डीजे लागतो, नाचायला पाहिजे लग्नात, असा कोणता ग्रंथ आहे? आणि आता ऐका त्यांच्याच लग्नात त्यांच्या तोंडून ते काय म्हणतात, ते दुसऱ्यांना उपदेश करतात. ते लग्ना इतका खर्च हळदीला आहे महाराज आपल्याकडं. लग्ना इतका खर्च हळदीला आहे. 2-4 श्लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती, ह्या नाचा त्यात बावळ्याचा बाजार नाही तर पुरीची हळद आई नाचती. आणि तीच आई म्हणती मुलाची आई होणं अवघड आहे नाचून. आणि वरून पोरगी नाचती, पुरीची आई नाचती, नवरदेव नाचते, तितकी भिकार आवलं तिचे नवरदेव. बघा मित्रांनो, नवरदेवाविषयी किती घाण बोलले ते. मग आणि ते त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या जावयाने वर हात केले नाही का, ते म्हणतात की हे भूताचे अवलाद आहे. आता ऐका अजून पुढं काय म्हणतात ते. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले, 3 सख्या बहिणी केल्या तिन्ही फेल गेले नाही जमलं. काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसरीची भांडे घासाय गेली. ते म्हणतात का हिच्या घरात झोपायला जागा नाही. मग यांनी करोडो रुपयाचा खर्च एका मुलीच्या लग्नात केला, मग त्यांनी गरीबाला काऊन नाही दान दिलं थोडंफार? बायको देणार नाही लोक, ती हवा गेली आता. श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता. त्यांच्याकडे 2 धाबे आणि 1 JCB आहे, असू दे. आता लोक म्हणतात JCB आहे का, हा पोरग पेत आहे का, हा मग JCB न खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करतं मला आता लोक म्हणतात मुलगा पेत नाही ना, गरीब असू द्या, माझी मुलगी भांडे घासेल पण सुखानं झोपेल. बघा या ठिकाणी त्यांचा किती उद्धटपणा जाणवतो. ते म्हणतात की लोकांकडे 2-2 JCB आहे, पण मुलाला JCB गड्ड करा आणि गाडून टाका. ही उद्धट भाषा खरंच पटते का मित्रांनो तुम्हाला? मग त्यावला तिला माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली, आता घरी नाही करते, त्याला भाब नाही ना. काढून दिखावा करू नका, गरीब माणूस उद्ध्वस्त होतो, हा संदेश लोकांना पटला देखील. गावागावात लोकांनी साधेपणाने हे महत्त्व सुद्धा मान्य केलं मित्रांनो. पण आता सोशल मीडियावर असे आरोप होत आहेत की त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या लग्नात मोठा खर्च करण्यात आला, भव्य सजावट, मोठमोठे कार्यक्रम, प्रसिद्ध पाहुणे आणि करोडो. लग्न साध्या पद्धतीने करा असा संदेश देणारे कीर्तनकार इंदोरीकर महाराज हे मात्र आपल्या मुलीचा विवाह सोहळा अगदी शाही थाटामाटात करतायत. काही दिवसापूर्वी साखरपुड्याचं जे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे महाराज जे आहेत ते ट्रोल झालेले होते आणि त्याचवेळी त्यांनी असं म्हटलं होतं की आता मी साखरपुड्यापेक्षा विवाह जो आहे तो याच्यापेक्षा मोठा भव्य साजरा करणार आहे. मी आता त्या विवाहस्थळी आहे. संगमनेर तालुक्यामधल्या गुंजाळवाडी या परिसरामध्ये जवळपास 100 एकरावरती या लग्न सोहळ्याची तयारी सुरू आहे आणि उद्या संध्याकाळी हा विवाह सोहळा पार पडणार आहे, ज्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्र्यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर साधू संत असतील, अनेक वारकरी संप्रदायातील सगळे संत असतील, यांना देखील बोलावलेलं आहे आणि लाखो लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खरं तर गगनगिरी महाराजांचा 8वा सप्ताह जो आहे तो देखील उद्या त्याची सुरुवात होते. दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ध्वजारोहण या ठिकाणी पार पडणार आहे. त्यानंतर कीर्तन होणार आहे आणि कीर्तनानंतर संध्याकाळी ज्ञानेश्वरी जी आहे इंदोरीकर महाराजांची मुलगी, हिचा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यामुळं एकीकडे महाराज सांगतायत की लग्न साध्या पद्धतीने केलं तरी मुलं होतात, मात्र स्वतः मात्र आपल्या मुलीचा जो विवाह सोहळा आहे तो एवढ्या थाटामाटात करतायत आणि त्यातून यांना संदेश काय द्यायचा आहे हा खरा प्रश्न आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर.
की जे लोक समाजाला उपदेश करतात त्यांनी स्वतः उदाहरण घालून द्यायला पाहिजे, स्वतः अंमलबजावणी त्याची करायला पाहिजे. मित्रांनो, आज मुद्दा फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. समाजसेवेत अनेक मोठमोठे प्रवचनकार आणि प्रसिद्ध व्यक्ती साधेपणाने संदेश देतात, पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी एक साधा विवाह आणि मोजक्या लोकांमध्ये विवाह केला. त्यांच्या मते विवाहात दिखावा नसून विश्वास आणि संस्कार हे महत्त्वाचे असतात. मित्रांनो, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडेपासन असाच या ठिकाणी या शब्दाचा प्रयोग करावा लागेल, कारण त्यांनी लोकांना खूप ओरडू सांगितलेलं आहे. साध्या पद्धतीने विवाह केला आणि त्यांनी आता मोठ्या थाटामाटात विवाह केला. साधा विवाह केला तरी मुलं होतात. जे वरातीमध्ये नाचतात ते भूताचे अवलाद आहे. मग त्यांच्या वरातीत सुद्धा किती लोक नाचतात. नवरदेवाने वर हातात करून नाचलाय नवरदेव, आणि दुसऱ्याला म्हणतात की ज्यांच्याकडे JCB असेल त्या मुलाला त्या गड्ड्यात काढून टाका. एवढं वक्तव्य त्याने असं केलं. मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला काय वाटतंय काय नाही असे कमेंट करा आणि गगन भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.